फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर तुम्हा सर्वांना खुशी परिवारातर्फे नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा। तर त्याच निमित्ताने आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कस्टर्ड केक। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण ड्राय इंग्रेडियंट्स पाहूया। इथे मी चाळणीमध्ये 1 कप मैदा घेतलेला आहे। इथे मी पाव कप मिल्क पावडर घेतलेली आहे। इथे 2 टेबलस्पून मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। हे आता आपण व्यवस्थित चाळून घेऊया। मैदा चाळून घेतल्याने आपला केक छान स्पॉन्जी बनतो। आता आपण वेट इंग्रेडियंट्स या बाउलमध्ये काढून घेऊया। इथे मी पाऊण कप पावडर शुगर घेतलेली आहे। इथे अर्धा कप मी फ्रेश दही घेतलेला आहे। इथे पाव कप तेल घेतलेलं आहे। हे मी सनफ्लावर ऑइल घेतलेलं आहे। यातच आपल्याला आता दूध घालायचं आहे। इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे, पण मी इथे अर्धा कप दूध इथे घालून घेणार आहे। लागलंच तर आपण मग इथे वापर करू शकतो दुधाचा। आणि इथे थोडासा व्हॅनिला एसेन्स घालून घेऊया। आणि हे सर्व मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। इथे हे मी मिश्रण थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे यात कुठेही गुठळ्या किंवा गाठी राहणार नाहीत। आपलं मिश्रण इथे बनवून तयार आहे। आता यातच मी चिमूटभर मीठ घालून घेणार आहे, म्हणजे आपला केक छान चविष्ट आणि खायला छान लागेल। आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित ढवळून घेऊया। आता इथे आपण सर्व साहित्य जे चाळून घेतलं होतं ते व्यवस्थित ढवळून घेऊया। ह्या पिठामध्ये आपण आता मिक्सरमधून फिरवून घेतलेलं मिश्रण घालून घेऊया। आणि आता एकाच डायरेक्शनमध्ये हे हलक्या हाताने व्यवस्थित ह्या पिठामध्ये मिसळून घेऊया। इथे आपलं केकचं बॅटर रेडी आहे। ह्या बॅटरची अशी रिबन कन्सिस्टन्सी असली पाहिजे। तर हे बॅटर बनवण्यासाठी मला फक्त अर्धा कप दूध इथे लागलेलं आहे। हे बाकीचं दूध आपण बाजूला ठेवून देऊया। इथे मी घरी बनवलेली टुटी फ्रुटी घेतलेली आहे। त्यात थोडासा मी मैदा घातलेला आहे। आता ही टुटी फ्रुटी आपण या बॅटरमध्ये व्यवस्थित मिसळून घेऊया। इथे मी केक बनवण्याकरता चौकोनी आकाराचा केक टीन 6 इंचाचा घेतलेला आहे। त्याला थोडंसं तेल लावून मी यात मैदा डस्ट करून घेतलेला आहे। आता हे सर्व बॅटर आपण या केक टीनमध्ये घालून घेऊया। आणि थोडासा हा केक टीन टॅप करून घेऊन यावर आपण घेतलेली टुटी फ्रुटी घालून घेऊया। मी हा केक OTGमध्ये बेक करणार आहे। त्यासाठी मी OTG 180 डिग्रीवर 10 मिनिटाकरता प्रीहीट करून घेतलेला आहे। हा केक आपण आता OTGमध्ये ठेवून घेऊया। इथे मी 180 डिग्रीवर 40 मिनिटाकरता हा केक बेक करून घेतलेला आहे। हा बघा, मस्त आपला केक फुलायला सुरुवात झालेली आहे। इथे 40 मिनिटे झालेली आहेत। आता आपण केक हा टूथपिक घालून चेक करून पाहूया। हा बघा, केक आपला मस्त फुललेला आहे। तर आता आपण मध्यभागी टूथपिक घालून हा केक चेक करून पाहूया। तर टूथपिक आपली क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला केक परफेक्ट बेक झालेला आहे ना मस्त आपला कस्टर्ड केक। तर हा केक आपण आता थंड करायला ठेवून देऊया। इथे आपला केक थंड झालेला आहे। आता याच्या कडासुद्धा सोडवायची गरज नाही, आधीच मोकळा झालेला आहे हा केक। असंच मी चाकू फिरवलेला आहे। आता हा आपण ट्रेमध्ये काढून घेऊया। हा बघा, व्यवस्थित आपला केक इथे बेक झालेला आहे। छान मस्त जाळीदार आणि छानपैकी आपला केक इथे फुललेला आहे।
आता आपण कट करून घेऊया. इथे अशा मी स्लायसिस करून घेतलेल्या आहे केकचा. आता याचे 2 भाग करून घेऊया. असे केकचे मी 2 भाग करून घेतलेले आहेत. हे बघा, छान आपला जाळीदार केक इथे बनवून तयार झालेला आहे. मस्त जाळी पडलेली आहे आणि एकदम स्पॉन्जी केक आपला तयार झालेला आहे ना मस्त. मी तुम्हाला एक आता स्लाइस ही तोडून दाखवते. हे बघा, छान स्पॉन्जी आपला केक इथे बनवून तयार झालेला आहे. चला तर मग खायला या. मस्त टेस्टी आपला कस्टर्ड केक. हॅपी न्यू इयर. एन्जॉय. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. धन्यवाद.